नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 6वी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। सूचना: प्रत्येक प्रश्नास 1 गुण आहे। प्रश्न क्रमांक पहिला, पुढील संख्या चढत्या क्रमाने लिहा। उत्तर पहा। चढता क्रम म्हणजेच अगोदर लहान संख्या लिहायची आहे। 6298, त्यानंतर 8269, 8968, 81625 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा 600। प्रश्न क्रमांक 3 व 4 बेरीज करा। 6235 अधिक 2544, उत्तर 8779। दुसरं उदाहरण पहा। 3989 अधिक 4197, उत्तर 8186। प्रश्न क्रमांक 5 व 6 वजाबाकी करा। 8748 वजा 2625, उत्तर 6123। पुढील उदाहरण 6105 वजा 2736, उत्तर 3369। प्रश्न क्रमांक 7 गुणाकार करा। 954 गुणिले 9, उत्तर 8586। प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी सर्वात मोठ्या संख्येभोवती गोल करा। वजा 45, 2/4, 0.75, 9.5। 9.5 ही सर्वात मोठी संख्या आहे, त्यामुळे त्याला गोल करायचा आहे। प्रश्न क्रमांक 9 70चे सर्व विभाजक लिहा। 70 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे त्या सर्व पाड्यांच्या संख्या लिहायच्या आहेत। 1, 2, 5, 7, 35, 70। प्रश्न क्रमांक 10 पुढील माहिती अक्षर वापरून लिहा। एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी a-11 कोणतेही अक्षर वापरू शकता। प्रश्न क्रमांक 11 खालील समीकरण सोडवा। x अधिक 10 बरोबर 17। x बरोबर 17 वजा 10 अधिक असल्यामुळे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होणार आहे। उत्तर x बरोबर 7। प्रश्न क्रमांक 12 अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा। 8.5/10 बरोबर 10 गुणिले 8 10 80 अधिक 5 85 85/100 म्हणजेच 8.5। प्रश्न क्रमांक 13 खालील रेषेची वेगवेगळी नावे लिहा। रेषा दिलेली आहे, त्यांची नावे पहा। रेषा BA, रेषा BO, रेषा AO, रेषा AP। कोणतीही तुम्ही 4 नावे लिहू शकता। P पासून सुरुवात केली तरी चालेल। रेषा PO, रेषा PA, रेषा PB। इथे नावे लिहून दिलेली आहेत, ती पहा व्यवस्थित। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 खालील आकृतीतील किरणांची नावे लिहा। किरणांचं नाव लिहित असताना जो ॲरो आहे तो शेवटी आला पाहिजे, म्हणजेच किरणांचं नाव इथे लिहिताना किरण PT, किरण PD, किरण PR, किरण PK, किरण PO, किरण PA अशीच नावे लिहायची आहेत। प्रश्न क्रमांक 15 भागाकार करा। 8.45 भागिले 5 भागाकार करून दाखवलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 भागाकार करा। 7217 भागिले 7 इथेही भागाकार करून दाखवलेला आहे। भागाकार 1031 आणि बाकी 0 आलेले आहे। पुढील प्रश्न क्रमांक 17 रामरावने 4500 रुपयास घेतलेले कपाट 4950 रुपयास विकले तर या व्यवहारात किती नफा झाला। किंमत 4500, विक्री किंमत 4950, नफा झालेला आहे म्हणून नफ्याचं सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत, वजाबाकी केली 450 रुपये, व्यवहारात नफा झालेला आहे। प्रश्न क्रमांक 18 एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले। उत्तर समजा x% गुण मिळाले। x/100 बरोबर 736/800 म्हणून x बरोबर 736 भागिले 800 गुणिले 100, 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल, 736 भागिले 8 92, उत्तर शबानाला 92% गुण मिळाले। प्रश्न क्रमांक 19 आणि 20 उत्तरे सोडवून दिलेली आहेत। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पहा। प्रश्न क्रमांक 21 कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून कोनदुभाजक काढा। PQR येथे कोनदुभाजक काढून दाखवलेला आहे, त्याप्रमाणे सराव करा। प्रश्न क्रमांक 22
पुढील आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोणाचा प्रकार लिहा. विशाल कोण त्रिकोण आहे, कारण एका कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे. प्रश्न क्रमांक 23. दर साल दर शेकडा 6 रुपये दराने 6,000 रुपयांचे 2 वर्षाचे किती सरळ व्याज होईल? उत्तर पहा. मुद्दल 6,000 रुपये दर 6% मुदत 2 वर्ष. सरळ व्याजाचं सूत्र बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद 100. 6,000 गुणुले 6 गुणुले 2 छेद 100. सरळ व्याज बरोबर 720 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 24. पुढील घातांकित संख्या गुणाकार रूपातल्या 8चा 5 8 गुणुले 8 गुणुले 8 गुणुले 8 5 वेळा लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 25. खालील आकृतीत त्रिकोण ABC मध्ये मापकोन A बरोबर 100, मापकोन C बरोबर 55 तर मापकोन B बरोबर किती? इथे बाजूला उदाहरण सोडवून दिलेलं आहे. मापकोन B बरोबर 35 अंश. पुढील प्रश्न क्रमांक 26. 280चे 4% म्हणजे किती? उत्तर 11.2. उदाहरण सोडून दिलेलं आहे, व्यवस्थित पहा. प्रश्न क्रमांक 27. एका आयताकृती सभागृहाची लांबी 16 मीटर आणि रुंदी 12 मीटर अशा सभागृहाला फरशी बसवण्यासाठी दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे किती मजुरी लागेल? उदाहरण सोडवून दिलेलं आहे, व्यवस्थित पहा. एकूण मजुरी 15,360 रुपये. पुढील प्रश्न. संतोषने 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. वाहतूक खर्च 7,000 रुपये आला. त्यांनी तो माल 65,000 रुपयांना विकला, तर त्यांना या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? उदाहरण सोडवून दिलेलं आहे. नफा झालेला आहे 8,000 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 29. 20 मीटर कापडाची किंमत 3,600 रुपये आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती? उत्तर. 20 मीटर कापडाची किंमत 3,600. 1 मीटर कापडाची किंमत 3,600 भागिले 20. यावरून 16 मीटर कापडाची किंमत 2,880 रुपये असेल. प्रश्न क्रमांक 30. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. उत्तर 3,7. 8ने भागाकार केलेला आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 31. सोपे रूप द्या. -9 + 15. उत्तर बरोबर 6. प्रश्न क्रमांक 32. 19 बरोबर m - 4. उत्तर m बरोबर 23. दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडवून दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी एका पद्धतीने कोणतेही उदाहरण सोडवायचं आहे. प्रश्न क्रमांक 33. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून मापकोन ACD बरोबर किती? दुरस्थ अंतरकोनाचा प्रमेयाचं सूत्र वापरायचं आहे, परंतु हे 6वीच्या अभ्यासक्रमात उदाहरण नाही. तरीही इथे उदाहरण सोडवून दिलेलं आहे, एकदा फक्त पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. चौकोन PQRS मध्ये मापकोन P बरोबर 80, मापकोन Q बरोबर 70 व मापकोन R बरोबर मापकोन S, तर R व S ची मापे काढा. उत्तर पहा. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. या गुणधर्मानुसार सोडवलेलं आहे. संपूर्ण उदाहरण पहा. कोन R बरोबर 105 आणि कोन S बरोबर 105. उत्तर आलेलं आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पहा. पुढील प्रश्न क्रमांक 35. बँकेत तुम्ही कोणत्या 2 प्रकारची खाती उघडू शकतात? उत्तर चालू खाते आणि बचत खाते. सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट. प्रश्न क्रमांक 36. घनाला कडा 12 असतात, शिरोबिंदू 8 असतात व पृष्ठे 6 असतात. प्रश्न क्रमांक 37. प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेतजमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली, तर त्यांनी किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? उत्तर पहा. 14,625 चौरस मीटर शेतजमिनीत ज्वारी पेरली आहे. उत्तर कसे आलेलं आहे पहा. 75/100 बरोबर 3/4. 19,500चा 3/4 म्हणजेच 14,625 चौरस मीटर. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38 ते 40 साठी सूचना आहेत. खालील स्तंभालेखाचे निरीक्षण करा. रामपूर गावातील वाहने व त्यांची संख्या या स्तंभालेखात दाखवली आहे. Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 वाहने आहेत. 5, 10, 15, 20, 25, 30 असे अंक लिहिलेले आहेत. 5च्या पटीत वाहने सायकल, स्कूटर, रिक्षा, बैलगाडी. सायकल 30 आहेत, स्कूटर 25, रिक्षा 5 आणि बैलगाडी 15. यावर प्रश्न विचारलेले आहेत. उभ्या व आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे? उभी जी रेषा आहे तिथे वाहनांची संख्या आहे आणि आडवी रेषा आहे त्यावर वाहनांचा प्रकार आहे.
रामपूर गावात सर्वात जास्त वाहने कोणती आहेत? सायकल. रामपूर गावात बैलगाडीपेक्षा स्कूटरची संख्या कितीने जास्त आहे? 10ने जास्त आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.